अध्यक्ष कुंदन पाटील आहेत. 52 संघ एकत्र या कमिटीमध्ये आपण बघतायत. त्याचबरोबर न्यू 40+ प्रताप पाटील जे अध्यक्ष तिथे 48 संघ आहे. मास्टर 40+ मध्ये धनंजय गवली त्या ठिकाणी पायगावचे तिथे 44 संघ आहे. तर वीर तानाजी दापोड्या संघ मैदानावरती उतरतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बघूया कशा पद्धतीने परफॉर्म देतोय. दर्शकला तुम्ही बघाल खरं तर त्या पद्धतीने आपण बघतोय मैदानावरती राजन भरपूर वर्ष या संघाला दिलेले आहेत आणि आता मध्ये राजन नेहमीच फ्रंटलाईन बॉलर म्हणून काम करत असतो. दिनेश देखील या संघामध्ये आपण खेळताना बघितले उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर कबड्डीपटू म्हणून देखील ओळख आहे. त्याचबरोबर दिनेश आनंद पाटील जर बघत असतील त्यांचं आपण स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने. दुसऱ्या बाजूला बेलपाडा संघ याच विभागातला आहे. अत्यंत गुणवान असा संघ. पण बघूया बेलपाडा संघ कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, कशा पद्धतीने इथून धावसंख्येला आकार देतोय. बॉलिंग मार्कवर राजन पाटील, पुराणा चावल त्या ठिकाणी तयार आणि अजयला आपण संघनायक अजय पाटील देखील यष्टांच्या मागे. ओहो, इनफिल्डच्या वरून पण काय घडलंय, फटका फसला, झेल टिपला त्या ठिकाणी. जीत पाटीलने फलंदाज बाद. या बादे हरण्या सगळ्यांच्याच परिचयाचा, सगळ्यांच्याच ओळखीचा या ठिकाणी हेमंतजी फुलोरे आलेले आहेत, मॅन फ्रॉम द्वारली. आणि हरण्याने खरं तर त्यांचं नाव, त्यांच्या गावाचं नाव अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं. असा एक जबरदस्त नंदी ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतात हेमंतजी फुलोरे. आणि नक्कीच हरण्याचं गाणं पण ऐकला, जबरदस्त गाणं सादर केलं आमचे डीजेने. या मैदानाकडे न्यू बॅटर सुमित त्या ठिकाणी दाखल झालाय. सुमित बाद झाला आणि मैदानावरती अनिकेत बाद झाला. थोडं चेंज करा तिथे स्क्रीनवरती. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. विक्रम शेलार अंपायरच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम कंबालपाडा संघासाठी जबरदस्त कारकीर्द विक्रम शेलार यांची राहिलेली आहे. भरपूर वर्ष रेग्युलर क्रिकेट गाजवलं, सध्या 40+ क्रिकेट खेळत आहेत. राजन पुन्हा एकदा, ओहो वेगवान होता, अपील लाऊड की झालं त्या ठिकाणी, पण पंचांवर अपीलचा परिणाम झाला नाही आणि हलकीशी लेग बायचा इशारा अंपायर करतायत. चांगला चेंडू होता. ॲक्शन रिप्ले बघूया, आम्हाला दाखवतील त्या ठिकाणी आमचे रोहित रॉय ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत, उर्फ संतोष नाणेकर. बघू शकाल चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, फास्टर वन होता. राजनचा रनअप जर आपण बघितला फार मोठा नसतो, पण व्हेरिएशन त्याच्याकडे, चेंडूला वळवण्याची कला त्याने आत्मसात केलेली आहे. ड्राईव्ह केला यावेळेस चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने. फिल्डर आहे त्या ठिकाणी, केवळ एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी होते सद्यस्थितीमध्ये आपण बघताय. धावसंख्या धावफलकावरती एकूण 3 धावा झालेल्या आहेत. मागचा सामना लो स्कोरिंग झाला, प्रेक्षकांची निराशा झाली. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाने कमी धावसंख्येवरती उमरोलीला रोखलं, 23 वरती रोखलं. स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. धावसंख्या धावफलकावरती 4. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. पिचिंग आउटसाइड दिले एक स्टंप, चेंडू खाली देखील राहिला पण दिशेपासून भरकटले. अजय यष्टांच्या मागे, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा, ओहो या ठिकाणी बघा कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न होता. लिंबू फिरवणं त्याला म्हणतात, काही जण असंही म्हणतात, पण मंकड विकेट खऱ्या अर्थाने त्याचं असं नाव आहे. सगळ्यात आधी विनू मंकड यांनी क्रिकेटमध्ये घडवलं होतं. बॅटची चेंडू गेलाय, फाईन लेग, सीमा पार आणि पहिला चौकार जय हनुमान बेलपाडा संघासाठी.
राजन त्या ठिकाणी सुमितला स्वीप केलाय, पण काय फिल्डिंग त्या ठिकाणी बघा. क्षेत्ररक्षक समीर होते, वेल स्टॉप. आणि बघा समीर, फाईट कम और फाईट ज्यादा. समीरला त्या ठिकाणी नक्कीच दाखवत आहे स्क्रीनवरती. गुड जॉब, गुड फिल्डिंग. ॲक्शन रिप्ले बघूया पुन्हा एकदा 10 क्रिकवरती. फार वेगाने चेंडू गेला होता, पण समीरचं लक्ष त्या ठिकाणी होतं. ओहो, हा चेंडू यावेळेस मात्र यशांवरती जाऊन धडकतो, बेल्स खाली पडते आणि मैदानावरती लागतोय हा धक्का दुसरा. थँक्यू. लावा, जास्त वेळ घेऊ नका. पहिले षटक संपलंय, 9 धावा आपण बघतोय. 2 विकेट गमावलेले आहेत. बाद होणारे फलंदाज आपण बघितलं आधी रोहित आणि त्यानंतर अनिकेत बाद झालाय. आणि आता मैदानावरती न्यू बॅटर एंटर होतोय राहुल सोमणे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. राहुल सोमणे मैदानावरती आलाय. बघूया, राहुलला इथून फाईट करावी लागेल. समोर दापोडे संघ आहे आणि नक्कीच इथून हा संघ देखील लढणं जाणतो. पण बघूया राहुलचा परफॉर्मन्स कसा होतोय. 2 विकेट लवकर या ठिकाणी गेलेले आहेत, पण आता जबाबदारी राहुलच्या खांद्यावरती. आणि राहुलला या जबाबदारीची फार जुनी सवय आहे. अनेकदा या संघासाठी त्याने मोठमोठ्या इनिंग साकारलेल्या आहे. संघाच्या विजयाचं कारण तो अनेकदा बनलेलं आहे. पण बघूया या क्षणाला या आदर्श ट्रॉफीमध्ये तो कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, कशा पद्धतीने आपल्या संघाला एक मोठी टोटल उभी करून देतोय. हा प्रश्न जरूर आहे. पण बॉलिंग मार्कवर प्रितेश, या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर, अप्रतिम क्रिकेटर प्रितेश तयार होतोय. ओहो, इम्प्रोव्हायझेशन क्रिकेट पाठवलाय सुमितने चेंडूला, सीमा पार येतोय हा चौकार. आणि मच्छिंद्र सरांनी ऑर्डर दिली आहे की हिंदी वाजवा, तर त्यामुळे मुन्नी येईल, चिमणी येईल, काय काय येईल माहिती नाही. 13 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर तयार प्रितेश. हो, प्रचंड वेग. पण बघूया त्या ठिकाणी काय घडलंय. धावचीची संधी होती ती दवडलेली आहे. या दरम्यान अंपायर सांगतायत इट्स अ वाईट बॉल, 1+1. एकूण 2 धावा मिळतील. स्विच शीट सुंदर पद्धतीने सादर केला होता. स्विच शीट बघायचा असेल यूट्यूबवरती जा, केविन पीटरसनचा स्विच शीट बघा. डोळ्यावरती पट्टी बांधून बॉलिंग मशीन समोर वेगवान चेंडू विरुद्ध केविन पीटरसनने मारलेले स्विच शीट तुम्ही बघू शकाल. चंदू राणे यांचे अत्यंत निकटवर्तीय प्रतीक पाटील पनवेल, दिलीप पाटील पनवेल यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचे आपण आलेले आहेत, उपस्थित आहेत. या पुढची लढत एक जबरदस्त बॅटल. एक संघ भिवंडीचा या ठिकाणी खेळतोय आणि यानंतर आमने लोणाड परिसरातील एक दादा संघ, केंद्रीय मंत्री चषक विजेता संघ गावदेवी स्पोर्ट्स नांदकर, जवळजवळ 22 ते 23 ट्रॉफीज. अद्वैत नावाने आज खेळणार आहे. अद्वैतच्या समोर जय जलेश्वर वाडेकर, त्यांनी 18 ट्रॉफीज आत्तापर्यंत पटकावलेले आहेत. म्हणजे दोन्ही संघ इन फॉर्म आहेत. एक जबरदस्त बॅटल यानंतर आपल्या भेटीसाठी 5च्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 16 आपण बघतायत. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं प्रगतीपथावरती. 378 चौकार, 239 षटकार आत्तापर्यंत लागलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच 10 क्रिक तुमच्या या माहितीबद्दल. गोलंदाज प्रितेश हो, रक्षात्मक पद्धतीने ऑन साईडला पुश करतायत फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर येऊन चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान फक्त एक सिंगल मिळते. धावसंख्या धावफलकावरती 17. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा बघितल्या होत्या, 9 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात आणि एकूण चेंडू आपण बघितले 4. पहिले सत्र सुरू या ठिकाणी आपण बघतायत. बेलपडा संघ बॅटिंग करत असताना ओहो, स्लोअर वन होता. समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. मिड ऑफवरनं फिल्डर मिड ऑनच्या दिशेने फार वेगाने गेले होते
आणि या दरम्यान आणखीन एक धाव ॲड होईल. धावसंख्या 18. या मैदानामध्ये आपण मोठमोठ्या धावसंख्या बघितलेल्या आहेत. हा लेग ब्रेक होता, आपण बघितलं ॲक्शन रिप्लेमध्ये. व्हेरिएशन आहे प्रितेशकडे आणि अत्यंत हुशार क्रिकेटर आहे प्रितेश. ओ फास्टर वन, प्लम सापडल्यात, फलंदाज बाद, LBW. नेहमीच पुरस्कृते म्हणून आपण बघितले दापोडेचे मोहिली गावचे किरण पाटील यांनी संघाला या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करूया. 2 षटकं कंप्लीट झाल्यात, 18 धावा, 3 विकेट. धावांची गती आपण बघतोय 9.00. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या, या ओव्हरमध्ये आपण बघतोय 9 धावा आल्यात. पुन्हा एकदा राजन पाटीलला पाचारण करण्यात आलेलं आहे. अत्यंत अनुभवी पुराणा चावल भरपूर वर्ष या संघासाठी दिलेली आहेत. पण समोर राहुल खोलवर टप्प्यात चेंडू ड्राईव्ह करतायत. समोर स्वतः राजन धावतायत, फार वेगाने आले होते पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. डीप मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते. हर्षद चौधरी या संघाचा अत्यंत घातक विस्फोटक फलंदाज. चांगलं बॅकअप मिळतंय. आणि बघा राजनचा फिटनेस आजही बघा 40 कधीच ओलांडलेले, पण आजही फिटनेस ती जिगरबाज वृत्ती आपल्याला बघायला मिळते. असं हिंदीमध्ये म्हणतात की उमर तो एक आकडा होता है, तर तुम्ही मनाने चीर तरुण राहा, मनाने नेहमी स्वतःला एक फिट समजा. गोलंदाज राजन पुन्हा एकदा. ओहो, आणखीन एक धक्का दिलाय. धक्का 4था बेलपडा संघाला. फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे राहुल. न्यू बॅटर त्या ठिकाणी येतोय विकी. नाव विवेक आहे पण विकी म्हणतात. हा वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. राजनने पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर वाईट त्या ठिकाणी 1 फेकला होता, 2 वाईड होते. यावेळेस आपण बघतायत या षटकातही हा वाईड आलेला आहे. धावसंख्या धावपलक होते एकूण 21 धावा. स्टॅकिंग एंडला विवेक. चला वाडेकर आणि नांदकरचे कॅप्टन. ओहो, आडव्या बॅट निघायचं होता, डॉट बॉल. राजन काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. तिकडे IPL मध्ये अभिषेक शर्मा पेटलेला आहे. 135 धावा केल्यात आणि 51 चेंडूमध्ये. क्या बात आहे. 20 ओव्हरमध्ये 200-250 धावाही आता कमी पडू लागलेले आहेत. पूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये 300-400 धावा आपल्याला भरपूर वाटायच्या. ओ यावेळेस मात्र आपण बघतायत पुन्हा एकदा अंपायर आमच्या दिशेने वळत आहेत. विक्रम शेलार यांना भरपूर कसरत करावी लागलेली आहे. राजनच्या चेहऱ्यावरती स्माईल आपण बघू शकाल. कुठलाही प्रसंग असू दे, राजन नेहमीच असत असतात आणि माणसाने असंच असावं. कठीण प्रसंग असू दे, कुठलाही प्रसंग, त्याला सामर्थ्यपणे तोंड तुम्ही द्यायला पाहिजे. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे डीपमध्ये हर्षद. पहिली धाव वेगाने घेतले, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावपलक होते आपण बघतो 23. या इनिंगमध्ये आपण मोठ्या फटक्यांचा विचार केला तर 2 चौकार आले होते, ते म्हणजे सुमितच्या बॅटमध्ये. तो देखील बाद झाला आहे.
राहुलकडनं अपेक्षा होती, त्यानेही भ्रमनिरास केला आणि मैदानावरती विवेक आणि महेश बॅटिंग करत असताना राजन पुन्हा एकदा हवेतून फिल्डर येत आहेत, पण दोघांच्या मध्ये पडून चेंडू वन बाउन्स ओव्हर द रो, चौकार. या चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेतन होते, गुड फिल्डिंग आणि नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण तो करत असतो. 2 धावा इथून पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलक होती 29. या कॅप्टन बघा 3 ओव्हरमध्ये टॉस करायचं ठरलेलं आहे आज. तर वाडेकर आणि नांदकर कॅप्टन आले आहेत का? बघा पॅनल्टी लागू शकते, लक्षात असू द्या दोन्ही टीमला ही सूचना आहे. 29 धावा, 3 षटकं आत्तापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत बघायला मिळाली आहे. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बेलपाडा संघ धावसंख्येला आकार देतो. सध्या महेश आणि विकी मैदानामध्ये खेळत आहेत. प्रोजेक्टेड स्कोर त्या ठिकाणी 49 दाखवतोय, पण ही धावसंख्या दापोडच्या अगेन्स्ट पुरेशी असेल का प्रश्न आहे. आज पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं आई गावदेवी शेंद्रू संघाने सामना जिंकला. त्यानंतर आपण बघितलं SS सोनारपाडा संघाला पराभूत करून कोणगाव ब शिवचेरोबा कोणगाव ब संघ विजय झाला. त्यानंतर SBCC उमरोली संघाने उमरोलीला संघाला पराभूत केलं श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाने. आणि याआधी या 3 मॅचेस आपण बघितल्या. सध्या 4था सामना मैदानावरती सुरू आहे. कॅप्टन या मोरेश्वर सुतार या ठिकाणी आलेले आहेत. नांदकरचे कॅप्टन, वाडेकरचे कॅप्टन आपण या. हा चेंडू जाऊ दिला आहे आणि का जाऊ दिला हा प्रश्न आता नक्कीच बेलपाडाचे समर्थक विचार करत असतील. बॉलिंग मार्कवर परिवर्तन त्या ठिकाणी आपण बघतोय, दीनानाथ लांडले. आणि बघा फेअर बॉल होता, लेग कटर होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. प्रितेशने जेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. 5व्या विकेटचं पतन. अंजनीच्या सुता आज हनुमान जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात ती साजरी केली गेली आणि आमच्या दानिवली गावातही हा उत्सव साजरा करण्यात आला. दानिवली गाव सुप्रसिद्ध गाव, पण याच गावामध्ये येत्या 2 मेला माती माय हा नाटक या ठिकाणी सादर करण्यात येणार आहे. या नाटकामध्ये काम करणारे आमचे भाऊ खरं संदीप पाटील यांनी आम्हाला माहिती दिली की आम्ही धानिवलीला येणार आहे 2 तारखेला. मित्रांनो, नाटक बघायला अजिबात विसरू नका. अत्यंत हृदयस्पर्शी नाटक आहे. डीप कव्हरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय, सीमा पार येतोय हा चौकार.
च्या रूपाने आणखीन एक विकेटचं पतन मैदानावरती जय हनुमान बेलपाडा संघाचं. यहाँ पर मंगेश फुलेरी साहब को गुजारिश करना चाहेंगे, आइए टॉस बॉक्स पर. हरनिया वाइल के ओनर देखिए बात करेंगे, उसके साथ साथ माजी सरपंच द्वारली मंगेश फुलेरी साहब देखिए इस वक्त के हमारे खास मेहमान, जिनके शुभ हाथों से देखिए टॉस किया जाएगा. यहाँ पर दो बड़ी टीम देखिए इस वक्त के हम देख सकते हैं. यहाँ पर एक भिवंडी से देखिए बिलम करती है नानगढ़ टीम, और दूसरी देखिए कल्याण से बिलम करता है. हेड इज द कॉल सिद्धू, और हेड यहाँ पर गिरा है सिद्धू. सबसे पहले जैसे यहाँ पर मैदान पर आपकी एंट्री हुई, बहुत सारे आपने टूर्नामेंट खेले, और रायगढ़ में जाकर भिवंडी में, बदलापुर में, कल्याण में, मुरबाड में, और सबसे पहले आपको इस आदर्श ट्रॉफी धानुली टूर्नामेंट, इसके लिए क्या कहना चाहोगे? नक्कीच बोलायला आवडेल का, कारण की वामनची भरपूरच मेहनत आहे आणि त्यांच्या कमिटीची. कारण की माझ्या पण तेव्हा 2-3 वर्षापासून मागे लागला होता का सिद्धू खेळ तू आमची टुर्नामेंट, आणि खरंच ती माझी इच्छा पूर्ण झाली. नाईट मॅच दानिवली गावात खेळतो, खरंच ग्राउंड आणि एवढा चांगला आयोजन बघून खरंच मन भरला खरंच. सिद्धू ज़्यादा समय नहीं लेंगे, मैच शुरू है. यहाँ पर डिसीजन क्या रहेगा, और नानगढ़ टीम के साथ इस सीजन में कितनी मुकाबला हो चुकी है? दोन वेळेला त्यांच्याशी मुकाबला झालेला आहे आमचा, आणि आता आम्ही क्षेत्ररक्षण करू. तो चलिए बेस्ट ऑफ लक सिद्धू दादा. मोरेश्वर, जरी तू टॉस जिंकला होता, तुझा डिसिजन काय होता? बॅटिंग घेऊन खेळणार. चला बेस्ट ऑफ लक मोरेश्वर. खास करके मैच चला है. चलते हैं कमेंट्री बॉक्स पर, जहाँ पर विनोद पाटिल सर जुड़े हैं. धन्यवाद. थँक यू बाबू सा, आणि आलाय हा सा, क्या बात आहे. षटकार हर्षद चौधरीचं स्वागत. या षटकाराने धावसंख्या 40+41. या षटकाराने बॅट्समन त्या ठिकाणी हर्षद, आणि दुसऱ्या कोण आहे बॅट्समन? महेश. स्ट्राईकला कोण आहे? महेश. गोलंदाज हर्षद. ओ यावेळेस फटका फसलाय, जेलची शक्यता आहे. वेल जज कॅच. फलंदाज बाद. 1 मोर विकेट आउट. होती जयदीप. एकूण विकेट किती गमावलेत बघूया, आम्हाला सांगतील. दीपवीर 7. दीपवीरचं असं झालं की त्यांनी MBBS केलं आणि आता तो इंजिनिअरिंग करतोय. ओ प्रचंड वेग, काय जबरदस्त लाईन आणि लेंथ. हर्षद या ठिकाणी आपण बघतोय डॉट बॉल. गोलंदाजी जबरदस्त झालेली आहे. आणखीन काही धावा येऊ शकल्या असत्या, पण पार्टनरशिप झाली नाही या मॅचमध्ये या बेलपाडा संघाकडनं. पडल्यानंतर चेंडू आत आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद. हो यावेळेस पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. असंख्य धावफलकावरती 42. त्यावरची किती चेंडू झालेत बघूया आपण. एकूण 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 2 मोठे फटके आले तर धावसंख्या 50च्या पुढे जाईल. एक सन्मानजनक धावसंख्या नक्कीच असू शकेल, पण बघूया घडतंय का तसं. हर्षद ते घडून देतोय का? बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय जयदीप. स्लोअर 1 होता, गतीमध्ये बदल, चेंज ऑफ पेस, आणि या ठिकाणी आपण बघतोय फलंदाज होतोय धाव उचित. नियमानुसार. ओ हो केलाय.
फिल्डर येत आहे डीप मधून, पण काही उपयोग होणार नाही. चेंडू सीमा पार, चौकार. मदतीने धावसंख्या धावपलकावरती 46 धावा झालेत. गोलंदाज हर्षद पुन्हा एकदा बघूया कुठपर्यंत मजल मारताय हर्षद. वरती विकेट स्विच चिटकण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू गेलाय गलीच्या दिशेने. या दरम्यान आणि फलंदाज बाद झाले. बघूया एकूण धावसंख्या धावपलकावरती 47 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं विजयासाठी. मैदानावरती वीर तानाजी क्रिकेट मंडळ दापोडेसाठी टार्गेट बघूया फार मोठं नाही आहे, फार लहानही नाही आहे, पण जिंकण्यासाठी पुरेसं नसलं तरी लढण्यासाठी पुरेसं आहे. जे हनुमान बेरपाडा संघाने नक्कीच या मैदानावरती जर ज्या पद्धतीने त्यांचा क्वालिटी अटॅक आहे त्या अटॅकनुसार इथून मात्र जर गोलंदाजी झाली, लौकिकाला साजेशी गोलंदाजी झाली तर नक्कीच मजा येईल या मॅचमध्ये. हेलो तो चलिए चलेंगे अगला सम्मान की तरफ, जहाँ पर विनोद पाटिल सर, जहाँ पर हम देख सकते हैं यहाँ पर से मंगेश पुलेरी साहब मौजूद है. यहाँ पर माजी सरपंच द्वारले देखिए, और उसके साथ साथ हरनिया वाइल के ओनर से. तो चलिए आइए मंगेश पुलेरी साहब, आइए आपका सम्मान किया जाएगा यहाँ पर आदित्य ट्रॉफी अनूली में. जहाँ पर सम्मान के लिए गुजारिश करना चाहूँगा यहाँ से मंगेश पुलेरी साहब देखिए बात करेंगे. इनका खास सम्मान किया जा रहा है यहाँ पर साल फूलों की गुलदस्ता के साथ है. सम्मान चिन्ह के साथ साथ देखिए आदर्श ट्रॉफी एक मान एक सम्मान है. मंगेश पुलेरी साहब देखिए इस वक्त देख सकते हो द्वारली से देखिए यहाँ से तस्वीर रखी और जिनका देखिए खास सम्मान यहाँ पर किया जा रहा है. और उसके साथ साथ देखिए नेक्स्ट मेहमान बाबूशाह हेमंत फुलोरे आहेत. हेमंत फुलेरे साहब माफी चाहेंगे. और आप बार बार मंगेश फुलोरे बोल रहे. हेमंत फुलेरे साहब, और उसके साथ साथ देखिए यहाँ पर जगदीश फुलेरे साहब, आइए आपका भी सम्मान किया जाएगा. जगदीश फुलेरे साहब देखिए इनका भी सम्मान किया जा रहा है. उसके साथ साथ हमारे पनवेल से देखिए बात करेंगे, दो अतिथि मान्यवर यहाँ पर मौजूद हैं. प्रतीक पाटिल और दिलीप पाटिल लेके बात करेंगे. ये जोड़ी को बुलाना चाहेंगे फिर एक बार. सिंह का भी सम्मान किया जाएगा. देखिए पनवेल से यहाँ पर दिलीप पाटिल और प्रतीक पाटिल यहाँ से शब्द लेके आपके हाथों से सम्मान करके दीजिए. खास मित्र भी आप हैं. और किरण दादा भूर आइए. शुभ हाथों से देखिए हम देख सकते हैं प्रतीक दादा पाटिल से दिलीप दादा पाटिल लेके बात करेंगे. रायगढ़ पनवेल से देखिए तो मान्यवर अतिथि यहाँ पर उपस्थित हैं और जिनका सम्मान किया जा रहा है. चंद्रकांत दादा भूर देखिए और किरण दादा भूर देखिए, इनकी शुभ हाथों से खास करके सम्मान चलता हुआ. चलेंगे मुकाबला की तरफ फिर से एक बार. या आपण ऐकूया बाबूसाहेबांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. देखिए यहाँ पर खास सम्मान किया गया. यहाँ पर इस वक्त देखिए द्वारली गांव के क्या बड़े हिस्से देखिए बात करेंगे समाज के तरफ से लीजिए. माजी सरपंच हरनिया वाइल के ओनर देखिए, और जिनकी टूर्नामेंट देखिए विनोद पाटिल सर हमने कवर कर चुके हैं. 4 बाइक के साथ, 4 व्हीलर के साथ बड़ा मन और मन के साथ साथ देखिए दादा ने इस टूर्नामेंट में उपस्थित दिखाए. और उनके साथ साथ जगदीश फुलेरे साहब देखिए इनका भी सम्मान किया गया. और परिवेश से देखिए हमारे 2 अतिथि देखिए मान्यवर प्रतीक दादा पाटिल, दिलीप दादा पाटिल, इनका भी खास सम्मान किया गया. और आदर्श ट्रॉफी की देखिए ये खासियत है, सम्मान देखिए भला ही रात आगे बढ़ते जा रहा है, लेकिन इस खास सम्मान के साथ साथ देखिए मुकाबला में अगला मैच भी देखिए
लगभग देखिए मैदान में देखिए इंतजार वेट देखिए यहाँ से दोनों टीम ने देखिए, अगर पिछली टूर्नामेंट में मैं अगर बात कर लूँ दोनों टीम के, जब मैं आमना सामना हुआ था, बहुत बढ़िया देखिए राज्य केंद्रीय मंत्री ट्रॉफी भिवंडी देखिए बात करेंगे जहाँ पर बावन बाई के साथ साथ, और उस टूर्नामेंट में देखिए क्या नागर टीम ने खेल खिलाए थे भाई, क्या गोल मचाए थे, गोरसाई जैसे ताकतवर टीम को धूल चढ़ाए थे, और उस मैच में हम भी जोड़े थे, खुश कमेंट्री कर रहे थे, उम्मीद लगाए थे कि छोटा टारगेट था 45 का, लेकिन धूल चढ़ा दिए थे। सनराइजर हैदराबाद में देखिए यहाँ से आईपीएल की बात करेंगे, और वही झलक देखिए यहाँ से इस मुकाबले में देखता हुआ यहाँ पर पहला गेंद के ऊपर देखिए हर्षद के बल्ले से आता हुआ 4 रन। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 4 रन देखिए यहाँ पर 28 गेंद है। अभी भी देखिए जीत की बात कर लेंगे तो यहाँ से टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं है, लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा। 47 का टारगेट है, बड़ा हिट देखिए यहाँ से पावरफुल AK-47 छरा। ओ फिर से एक बार देखिए और एक बड़ा हिट है, गेंद को पहुंचाया बहुत दूर 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 दूर, और अंपायर ने भी दे दी 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। हर्षा देखिए यहाँ पर आग उगल रहा है भाई, यहाँ पर पहला चौका, उसके बाद देखिए डॉट, उसके बाद देखिए 2 छक्का तैयार देखिए यहाँ पर से, और बढ़िया बढ़िया गेंद देखिए यहाँ से लाजवाब है। चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ पर खास करके हर्षद देखिए यहाँ से बाहुबली देखिए टीम के यहाँ से राहुल के ऊपर देखिए टूट पड़े एकदम से मिलिट्री पावर प्ले में देखिए यहाँ से लेग बाय से रन आता हुआ देखिए, और जख्म पर देखिए नमक छेड़ता हुआ। इसलिए कहा जाता है दीप कि ये जख्म का सहरे लाला, ये नमक का सहरे लाला, थोड़ा जख्म छुपा कर रखना। और जहां पर देखिए पल्ले से रन छुड़ाए, उसके साथ है अजीत राणे देखिए आज स्कोरिंग से थोड़ा दूर है, लेकिन से अच्छा देखिए ऑर्डनर के साथ है, पूरी देखिए जिम्मेदारी निभाते हुए यहाँ से समीर दादा फिर भी देखिए उनके करीब हम देख सकते हैं। समीर दादा पैसा मिला 5,000। तैयार तैयार गेंदबाज, और हल्के हाथों से देखिए यहाँ पर क्या कमाल के देखिए ड्राइव यहाँ पर पॉइंट को चीरता हुआ, और डीप पॉइंट है सीमा रेखा के पार जाता हुआ, 4 रन महेंद्र सर का इशारा आता हुआ।
तैयार तैयार, गेंदबाज फिर से एक पार है और ऊंचाई तो भर दी है, लंबाई की देखते हैं यहां से, लंबाई की तो यहां से कमी है और कैच भी है भाई। चलिए बहुत बढ़िया, देखिए कमाल का यहाँ पर से मुकाबला चलता हुआ, पहले देखिए रन खाए उसके बाद है सफलता हाथ लगाए, लेकिन से एक आध विकेट से काम बनने वाला नहीं है। जहां पर 47 बचाना है कठिन है भाई, यहाँ पर आते आते देखिए टूट पड़े यहाँ से अजय के पल्ले से, देखिए भाई यहाँ से हाल लड़ले खुल के, मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा अजय नाम का बाहुबली खड़ा है। 6 रन। और जो भी बैटर आ रहे देखिए यहाँ से पड़ा हिट है, छक्के से बात कर रहे हैं भाई यहाँ से। और ये देखिए भिवंडी का क्रिकेट हमेशा देखिए ऐसा रहता है, और बहुत बड़ी देखिए गलती भाई यहाँ से, और एक बड़ी विमर डाल दी यहाँ से। चयनवान बेलपड़ा टीम देखिए यहाँ से, बल्लेबाज तो सोचेंगे हमने तो भाई ठीक ठाक, इतना तो बुरा नहीं हमने बल्लेबाजी किया था, लेकिन आपने इतना जल्दी रन गवा रहे हो। नहीं, रन कुछ तो गवा रहे हैं और कुछ लूट रहे हैं बैटर्स। पहले हर्षद ने लूटा, उसके बाद देखिए अजय ने यहाँ से, अनिक के देखिए यहाँ से बात करेंगे, वाडेगढ़ टीम देखिए बात करेंगे पर तैयार से अगले मैच के लिए। जहाँ टेनिस क्रिकेट का देखिए श्रीलंका टीम जिन्हें कहा जाता है, 4 स्पिनर अटैक के साथ उतरते हैं। एक कपिल को अगर फास्टर गेंदबाज मान लिया जाए तो चौका यहाँ से भी आता हुआ। यहाँ से वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से। चलिए अंपायर कॉल यहाँ पर देखिए वाइड है, लेकिन फील्डिंग वाली टीम है, उन्होंने चैलेंज किया यहाँ पर टीआरएस लिए यहाँ से। तीसरे अंपायर का देखते डिसीजन है क्या आता है यहाँ से, क्योंकि तीसरे अंपायर कंट्रोल रूम में है महेंद्र सर, इसलिए पूरा अपडेट उनको देना चाहिए, क्योंकि अंपायर कॉल वाइड है और फील्डिंग टीम देखिए इनकी तरफ से टीआरएस है कि हम सेफ हैं। लेकिन देखते तीसरा अंपायर का डिसीजन क्या आता है यहाँ से। अगला मैच देखिए बड़ा मैच यहाँ पर आ रहा है, यहाँ पर से नानकर टीम देखिए से बात करेंगे कितने रणजी बंदी ट्रॉफी में देखिए जहाँ पर चैंपियन बना टीम है, और उसके सामने देखिए बात करेंगे जय जलेश्वर, देखिए वही नाम जिस नाम से टीम पहचानी जाती है, सिद्धू दादा पाटिल ने। थोड़ा सा डिसीजन पेंडिंग, एक लेजेंड खिलाड़ी है और स्वभाव देखिए इनके बड़ा कमाल का है। जो मैंने देखिए 10 साल पहले इनकी स्वभाव मिला था और आज भी देखिए उनका वही स्वभाव। सिद्धू दादा पाटिल के बात करेंगे, कपिल लीजिए, अतुल लीजिए, सर्वेश लीजिए, पूरी टीम देखिए यहाँ पर फेड डिलीवरी देखिए यहाँ से अरिबो सक्सेसफुल रहा यहाँ पर, तो वापस आप इस्तेमाल कर सकते हो। तैयार गेंदबाज है व्हाइट कैच पर देखिए एक्स्ट्रा से फिर से एक बार रन आता हुआ। इस बार देखिए यहाँ से फील्डिंग वाली टीम वो भी सहमत रह गए भाई, यहाँ से होता है कभी कभी नजरें धोखा खाती हैं। बहुत दूर गया भाई यहाँ पर, इतना दूर था यहाँ से, पहले भी स्कोरर को इशारा कर सकते थे
क्या आने वाला, बड़ी वाइड आने वाली है। हरदीप देखिए विराट सर हमारे साथ जुड़े निश्चित रूप से। ओ कमाल का गेंद, कमाल का गेंद यहाँ पर लेन था लेकिन उछालता है। और यहाँ पर रनों की बात करेंगे तो थोड़ा सा 18 गेंद अभिजीत के लिए देखिए 14 की जरूरत है। टीम का स्कोर देखिए 33 तक पहुंचाए। थोड़ा समय को फोकस करना होगा, टाइमिंग को देखिए। कुछ समय पहले देखिए महेंद्र सर ने भी हमसे जिक्र हुआ था कि टाइमिंग को देखिए, समय के पास समय नहीं, अगर समय ऐसा जाता है तो फिर काफ़ी रात हो जाएगा। चलिए चर्चा कीजिए लेकिन समय थोड़ा कम खर्चा कीजिए। खुदा की जरूरत है यहाँ से। चलिए हमारे वामन दादा देखिए यहाँ पर खूब मेहनत सभी ने देखिए लेते हुए यहाँ से। हमारे केके देखिए आज एंजॉय नहीं ले रहे यहाँ पर से। केके कब होगा एंजॉय भाई यहाँ पर? केके ब्रो देखिए हमारे एक अच्छे देखिए यहाँ से सर कृष्णा सातपुते का विकेट तोड़ने वाले, ढांडी ढांडी गोल करने वाले गेंदबाज। बदलेगा यहाँ से, कहते ना चमत्कार है तो नमस्कार है। देखिए चमत्कार दोस्तों कभी नहीं होता है, चमत्कार तभी होता है जब आपकी मेहनत अच्छी रहती है। हम उसे चमत्कार में बदल देते हैं, लेकिन विनोद सर वो मेहनत रहती है, खूब मेहनत रहती है। ये कोई लकी ड्रॉ नहीं गिर रहा है जहाँ चमत्कार हो सकता है, किस्मत से आपको मिल सकता है यहाँ से। ये कोई जादू नहीं जो चमत्कार दिखा सकता है, ये रियल है भाई। यहाँ पर यहाँ मेहनत करना पड़ता है। तो चलिए अभी भी बात करेंगे यहाँ से। और हल्के हाथों से खेला, गली के रिशन पर यहाँ पर गेंद को रोका गया यहाँ पर 1 रनों से बैटर को नहीं रोक सके। देवीदासजी राणे जे BMC मध्ये शिक्षक म्हणून काम करतात, विनंती करेन आदरणीय देवीदासजी राणे सरांना की आपण मंचावरती या, आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। ये चले ऊंचाई तो भर दिए, क्या लंबाई लेकर जाएगी? हाँ भाई लंबाई भी लेकर चला गया। फील्डर देखे वेट में थे, इंतजार में थे, लेकिन इससे कहते हैं घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। आणि आदरणीय किरणजी भोईर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर प्रमोदजी भोईर उपस्थित आहेत। तर दोन्हीही आपले या दानेली गावचे शिक्षक आहेत, प्राथमिक शिक्षक आहेत। त्या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करूया आणि त्यांच्या वतीने आपल्याला स्वीट बॉक्स मॅन ऑफ द मॅचसाठी देण्यात आलेले आहे। त्याआधी किरण भोईर यांना आपण सन्मानित करूया। अभिमान भोईर यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल। मुकाबला देखते हैं यहाँ से, क्या 1 रन दो रहे हैं अभी भी यहाँ पर विनोद पाटिल सर। देखिए जिस आवाज़ ने देखी यहाँ पर 3 रात बहुत अच्छे देखिए। आज साथ ही आज मंजूर नहीं थे रुकने के लिए, लेकिन मोहब्बत इस टूर्नामेंट की हमारी, उन्हें रुका निश्चित रूप से। रजा ले लेंगे आज, हमारे अच्छे दोस्त हैं, काबिल दोस्त हैं। और स्वर्गीय रतन ट्रॉफी में देखिए सबसे देखिए कम समय में आज जिन्होंने दिल जीते उस टूर्नामेंट में जाकर, पिछले देखिए बात करेंगे 5 सालों से देखिए इस टूर्नामेंट में, और उसके साथ इस टूर्नामेंट में देखिए 6-7 सालों से जो नाता रिश्ता और बरकरार है। मैच 1 रनों की जरूरत है यहाँ से। कल देखिए बात करेंगे के जुड़ेंगे, करण काड़न भी जुड़ेंगे, दशरथ पाटिल सर देखिए बात करेंगे। कटोरी कटोरी में भिगा हुआ आंवला, दशरथ सर के सामने पहले चुई चावला, मजा आएगा। तो कल टीम भी देखिए काफी जुड़ेंगे यहाँ पर। उद्या दशरथ पाटील येतील, लक्षात असू द्या प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने या। कॉमेडी किंग, कॉमेडी सम्राट
दशरथ पाटील मॅन फ्रॉम करावे नवी मुंबई उद्या तुम्हाला हसवण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. तर सगळ्यांनी मैदानावरती या आणि नक्कीच त्यांच्या कॉमेंट्रीचा आनंद घ्या. नहीं, कल बात करेंगे धानुली गांव में देखिए एकदम से ट्रैफिक लगेगा भाई, कर्फ्यू लगेगा यहाँ पर. कल टीम भी देखिए बड़े बड़े आ रहे हैं, आज भी देखिए जो क्वालिफाई करके टीम जाएंगे वही तो तीर बड़ा निशाना लगा कर जाएगा यहाँ पर. अगला मैच भी देखिए विनोद सर, बहुत बड़ा मैच कहूँगा सीजन का. दोनों टीम इन्फॉर्म टीम है, अगर हम ओजन कांटे में डाल देना तो दोनों सेम आ जाएंगे भाई. दोनों के पास गेंदबाजी अटैक है और बल्लेबाजी भी देखिए दोनों टीम के पास बैलेंस बैटर है. ज़्यादा बैटर लंबी लाइन नहीं है लेकिन बैलेंस से दोनों टीम में बैटर है. लेकिन गेंदबाजी एक तरफ देखिए जहाँ पर स्पेस अटैक रहेगी नानकर टीम के सामने और स्पिनर अटैक रहेगी दूसरी तरफ वाड़ेगढ़ टीम के सामने. एक दिलचस्प रहेगा मुकाबला. देखिए अगला मुकाबला दिल छू लेने वाला मुकाबला रहेगा. आज देखिए बात करेंगे विनोद सर, कल थोड़ा सा मजा काफी आया था लेकिन आज ज्यादातर मुकाबला एक तरफा बन गया. अंदाजा हमने लगाया था कि मैच बनेगा काफी और ये मुकाबला को देखिए यहाँ पर दापोली टीम है मैच को जीतने के साथ साथ कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे और पेलपड़ा टीम हाल कोई बात नहीं. तर काही सन्मान आहेत ते आपण आधी कव्हर करूया. गुरु मार के सर देखिए चाय आ चुके हैं. विनोद सर चाय पीछे यहाँ पर लेमन टी भी लाए हैं, मिल्क टी भी लेकर आए हैं भाई यहाँ से. तो चलिए मैच के मैन ऑफ द मैच कहते ना, चाय पीजिए कड़क और बल्लेबाजी कीजिए बेधड़क. लेकिन देखते हैं अगली मैच में कौन बेधड़क बल्लेबाजी करेगा यहाँ से. तर प्रमोदजी भोईर आमचे धानिवली गावचे शिक्षक, आपण त्यांना करूया सन्मानित. धानिवली गावामध्ये शिक्षकांची कमी नाही आहे, उच्च शिक्षितांचं गाव म्हणून या गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत. आमचे ज्ञानेश्वर दादा जे ग्रामसेवक आहेत त्यांचे पिताश्री या गावचे पहिले शिक्षक होते आणि त्यानंतर तो आदर्श संपूर्ण गावामध्ये आपण बघितलं घराघरामध्ये घेण्यात आला. कित्येक शिक्षक कित्येक डॉक्टर्स या ठिकाणी तयार होत आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी या गावाची राहिलेली आहे. त्याचबरोबर